हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आजची रेसिपी अगदी झटपट आणि लवकर होणारी आहे, ती म्हणजे सगळ्यांच्या आवडीचं बेसन। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ह्यासाठी लागणार आहे एक मोठी वाटी बेसन, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, मोहरी, जिरे आणि थोडीशी हळद, भरपूर अशा हिरव्या मिरच्या, लसूण, टोमॅटो आणि बारीक चिरून घेतलेला कांदा। सगळ्यात आधी लसूण आणि हिरवी मिरची भाजून त्याचं वाटण तयार करून घ्यायचं। आता बेसन फोडणी टाकायला सुरुवात करूया। एका कढईमध्ये तेल टाकायचं। तेल थोडं जास्त टाकायचं, त्यामुळे बेसन चवीला खूप छान लागतं। तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे। तेलामध्ये छान असे जिरे आणि मोहरी फुलून आले की त्यात वाटण टाकून घ्यायचं। असं भाजून घेतल्यामुळे बेसनची चव नेहमीच्या बेसनापेक्षा खूप छान लागते। तुम्ही एकदा ट्राय करून बघा। आता बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा। तुम्ही कांदा सुद्धा भाजून टाकू शकता, ह्यामध्ये मी तसंच टाकलाय। हे सगळं छान परतवून घ्यायचं। मीडियम गॅसवर हलकासा कलर होईपर्यंत परतवायचं। आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि टोमॅटो टाकून घ्यायचे। टोमॅटो तेलामध्ये एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीने, त्यामुळे बेसनाला अंबूस अशी मस्त चव येते। आता अर्धा चमचा हळद टाकलीये। हे सगळं एकजीव करून घ्यायचं। रात्रीच्या जेवणात काहीतरी झणझणीत खाऊ वाटत असेल किंवा भाजीला घरात काहीच नसेल, त्यावेळी असं झटपट बेसन एक मस्त ऑप्शन आहे। ह्यात पाणी टाकून घ्यायचं। मी इथे 2 ग्लास पाणी टाकून घेतलंय। जर तुम्हाला थोडंसं घट्ट हवं असेल तर तुम्ही पाणी कमी वापरू शकता, पण हे थोडं सरभरीतच छान लागतं। पाण्याला उकळी आली की थोडं थोडं बेसन टाकून घ्यायचं ह्यात आणि चमच्याने एकसारखं हलवत राहायचं अशा पद्धतीने। मीडियम गॅसवर थोडं थोडं बेसन टाकून ह्याला एकसारखं हलवत राहायचं। खूप जण पाण्यामध्ये बेसन मिक्स करून पण ह्यात टाकतात फोडणीमध्ये, पण त्यापेक्षा असं डायरेक्ट टाकलेलं बेसन चवीला खूप छान लागतं। कुठे याला बेसन म्हणतात तर कुठे पिठलं, पण ही एकमेव अशी गोष्ट आहे की आपल्या जेवणाची चव वाढवून टाकतं। आता झाकण ठेवून 10 मिनिटं ह्याला वाफ देऊन घ्यायची अगदी बारीक गॅसवर। गरमागरम मऊ अशा भातासोबत आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खायला तयार आहे खमंग असं बेसन। आजची झटपट आणि सोपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।